नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत टोमॅटोपासून एक मस्त अशी रेसिपी. ती म्हणजे टोमॅटोचं सार. टोमॅटोचं सार बरेच जण करतही असतील, पण मी आज जे टोमॅटोचं सार दाखवणार आहे हे ब्राह्मणी पद्धतीचं आज मी इथे दाखवणार आहे. खूप छान लागतं, असं आंबट गोड चवीचं हे टोमॅटोचं सार लागतं. हे तुम्ही भाताबरोबर, पुलाव बरोबर, मसाले भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. खूप मस्त लागतं. तेच आपल्याला आमटी वगैरे खाऊन खूप कंटाळा येतो, तर असं एक दिवस जर टोमॅटोचं सार खाल्लं तर सगळ्यांनाच नक्की आवडेल. तर याच टोमॅटो साराची रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत ब्राह्मणी पद्धतीचं टोमॅटोचं सार. हे सार खूप मस्त लागतं, अगदी झटपट होतं. तीच आमटी आणि भाजी खाऊन खूप कंटाळा येतो, तर कधी कधी भाताबरोबर आपल्याला मस्त असं चमचमीत काहीतरी हवं असतं. तर आज आपण असंच एक टोमॅटोचं सार बघणार आहोत. हे टोमॅटोचं सार आपण मस्त वाफळलेल्या भाताबरोबर खायचं असतं, किंवा तुम्ही भाताच्या खिचडीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त लागतं हे सार. किंवा मसाले भात असेल तर त्यासोबत सुद्धा हे सार छान लागतं, किंवा पुलाव असेल तर त्यासोबत सुद्धा हे टोमॅटोचं सार खूप छान लागतं. तर हे सार बनवण्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे लाल रंगाचे असे टोमॅटो घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे जे टोमॅटो आहेत हे वाफवायला ठेवायचे. इथे मी टोमॅटो हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे टोमॅटो हे उकडवत ठेवायला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी टोमॅटो बुडतील इतपत पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आता मी घालणार आहे 1 हिरवी मिरची. तर आता आपण गॅस हा चालू करूया. यामध्ये मिरची घातल्यामुळे काय होतं, टोमॅटोच्या साराला खूप छान चव येते. तर आता आपण हे छानपैकी उकडवून घेऊया. साधारणतः 10 मिनिटांमध्ये आपले टोमॅटो चांगले उकडले जातात. मी इथे बाहेरच शिजवते. जर तुम्हाला कुकरमध्ये लावायचे असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, पण बाहेर टोमॅटो हे पटकन शिजून जातात. आपले टोमॅटो चांगले शिजलेले आहेत, ह्याची सालं निघालेत, म्हणजे आपले टोमॅटो हे परफेक्ट शिजलेत. मी ते चमच्याने दाखवते तुम्हाला. हे बघा, याची सालं पूर्णपणे निघालेली आहेत, म्हणजे आपले टोमॅटो हे परफेक्ट शिजलेले आहेत. साधारणतः 5 ते 7 मिनिटं मला टोमॅटो शिजायला लागली. तर आता मी इथे गॅस हा बंद करते. आपण इथे गॅस हा बंद केलेला आहे. आता आपल्याला हे टोमॅटो पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि मगच हे मिक्सरवरती वाटायचे आहेत. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. तर आता आपले इथे टोमॅटो हे पूर्णपणे थंड झालेले आहेत. तर आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहेत. इथे मी टोमॅटोची सालं सुद्धा घेतलीत, मी काढलेली नाही आहेत. पण जर तुम्हाला टोमॅटोची सालं नको असतील तर तुम्ही नाही घेतलीत तरीही चालेल. यामध्ये आता आपण घालणार आहोत 1/4 कप ओलं खरवडलेलं खोबरं. यामुळे आपल्या टोमॅटोच्या साराला खूप छान चव येते. आता आपण या टोमॅटोची प्युरी करून घेऊया. आपले हे मस्त टोमॅटो छान वाटून झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, किती मस्त आपलं वाटून झालेलं आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. इथे मी वाटताना जे टोमॅटो आपण उकडवलेलं पाणी होतं तेच वापरलेलं आहे, वेगळं कुठलंही पाणी वापरलेलं नाही आहे. तर आता आपण हे मिश्रण काढून घेऊया. इथे मी टोमॅटो ज्यामध्ये उकडवले होते तेच भांडं घेतलेलं आहे, त्यातलंच हे पाणी आहे. तर यामध्ये आता हे जे मिश्रण आहे हे मी काढून घेणार आहे. तर आता आपलं मिश्रण हे पूर्ण काढून झालेलं आहे. आता आपल्याला यावरती लागणार आहे ती मस्त खमंग अशी फोडणी. तर आता आपण फोडणी करून घेऊया. तर आता आपली पळी चांगली तापलेली आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून साजूक तूप. इथे आपण तुपाचीच फोडणी करायची. तुपामुळे याला खूप छान चव येते, पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल. आपलं तूप चांगलं तापलेलं आहे. यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, ½ टीस्पून हिंग आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. आपली फोडणी मस्त अशी खमंग झाली पाहिजे. हे बघा, आपली फोडणी मस्त झालेली आहे. आता आपण इथे हा गॅस बंद करायचा आहे. तर आता आपण ही जी फोडणी आहे ही सारावरती घालून घेणार आहोत. थोडंसं चमच्याने हे सार यामध्ये घालायचं आहे, म्हणजे ह्याच्यात राहिलेली जी फोडणी आहे ती पूर्ण अशी निघून येते, राहत नाही म्हणजे. यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून साखर. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण साखरेमुळे टोमॅटोची जी चव असते ती थोडी बॅलन्स होते. जो आंबटपणा असतो तो बॅलन्स होतो. आणि चवीनुसार मीठ.
आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे। आता आपल्या या साराला आणि छान असं उकळवून घ्यायचं आहे। उकळी काढल्यामुळे काय होतं, सार असं छान मिळून येतं आणि चवही छान बॅलन्स होते। तर इथे मी गॅस हा चालू केलेला आहे, यावरती सार हे मस्त उकळवायला ठेवलंय। याला छान अशी उकळी काढायची म्हणजे आपलं सार हे तयार होईल। बरेच जण यामध्ये ताक सुद्धा घालतात, पण मी घालत नाहीये, मला ताक आवडत नाही सारामध्ये। पण जर तुम्हाला आवडत असेल तर सार उकळल्यानंतर खाली उतरल्यावर तुम्ही 1/4 कप हे ताक घालू शकता। हे सार खरंच खूप मस्त लागतं पुलाव बरोबर, मसाले भाताबरोबर आणि मस्त अशा वाफळलेल्या साध्या भाताबरोबर तर खूपच छान लागतं। मी इथे साध्या वाफळलेल्या भाताबरोबरच खाणार आहे। तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला अजून कुठल्या नवीन रेसिपी बघायच्या असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्या नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। पण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबायला विसरू नका, म्हणजे काय होईल तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। काय होतं बरेचदा यूट्यूबकडून सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉनचं जर बटन दाबलं नसेल तर तुम्हाला यूट्यूबकडून हे सजेशन्स येत नाहीत, म्हणजे आपल्याला दिसत नाहीत। त्यामुळे बेल आयकॉनचं बटन दाबणं हे खूप गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल। जास्तीत जास्त आपला व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या रेसिपी नक्कीच बघता येईल। आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा। तर आता आपण साराला छान अशी उकळी काढून घ्यायची। मी सार हे साधारणतः एवढंच पातळ ठेवलंय, यापेक्षा जास्त पातळ नाही करत आहे, नाहीतर ते पांचट होईल। पण जर तुम्हाला हवं असेल पातळ तर तुम्ही यापेक्षा करू शकता। हे बघा आपल्या साराला छान अशी उकळी फुटलेली आहे। मग यावरती आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा आपलं मस्त असं टोमॅटोचं सार हे तयार झालेलं आहे। खूप टेस्टी लागतं, खरंच खूप छान लागतं, हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आता मी इथे गॅस हा बंद करते। तर आपल्या इथे ब्राह्मणी पद्धतीचं टोमॅटोचं सार हे तयार झालेलं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची डिश आमची। नमस्कार।